पोह्यांपासून कांदे पोहे आपण नेहमीच बनवतो, पण आज मी नाश्त्यासाठी पोह्यांपासून एक वेगळी आणि मस्त अशी रेसिपी बनवते। यासाठी मी 1 कप पोहे मोजून घेतलेत। पोहे आधी 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत। इथे जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेतले तरी चालतील। इथे मी कांदे पोह्यांसाठी जे जाड पोहे घेतो ते वापरलेत। यानंतर पाणी घालून पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचेत। यानंतर पोह्यांमधलं पाणी काढून टाकायचे आणि पोहे 5 मिनिटं असेच बाजूला ठेवून द्यायचेत। पोहे भिजतात तोपर्यंत इथे एक वाटण तयार करून घेते। तर इथे 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या यामध्ये घातल्यात, 1 चमचा धने घातलेत, अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलंय, अर्धा चमचा ओवा घातला, 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातलेत आणि हे जाडसर असं वाटून घेतलंय। तर या वाटणाची चव खूप छान लागते या रेसिपीमध्ये। तर इथे पाहू शकता असं हे जाडसर वाटण तयार करून घेतलंय। पोहे सुद्धा इथे सॉफ्ट झालेत। वाटण मी पोह्यांमध्ये काढून घेतलं, त्याबरोबरच मी यामध्ये अर्धा कप बेसन आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं। व्हिडिओमध्ये इथे दाखवता आलं नाही आहे मला, पण पीठ यामध्ये नक्की घाला, पिठांमुळे बाइंडिंग येते रेसिपीला। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलाय, मसाले घालायचे आहेत, हळद, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट घातलंय, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे, पोह्यांमध्ये पाणी आहे, त्याबरोबरच यामध्ये आपण कांदासुद्धा घातला आहे, त्यालासुद्धा पाणी सुटतं। तर यामध्ये खूपच कमी पाणी आता घालावं लागेल। आपण याचं थालीपीठ बनवतो आहे, तर यासाठी आपल्याला थोडंसं सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावरती मी 2 ते 3 चमचे पाणी घालून हे पीठ सैलसर करून घेते। नाश्त्यासाठी आपण कांदे पोहे नेहमी बनवतो, पोह्यांपासून वेगळी झटपट होणारी मस्त अशी नाश्त्याची रेसिपी आहे। तर हे पीठ असं करून घेतलंय मी। आता याचं आपण थालीपीठ थापूया। तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला, यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे। इथे मी तव्यावरतीच थालीपीठ थापून घेणार आहे। तुम्हाला जर असं तव्यावर जमत नसेल तर कापडावरती थापून मग तुम्ही तव्यावरती घालू शकता। हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अगदी पातळ असं हे थालीपीठ थापायचं आहे। जितकं पातळ तुम्ही थालीपीठ थापाल तितकं छान ते क्रिस्पी होईल। यामध्ये तुम्ही भाज्यासुद्धा घालू शकता, किसलेलं गाजर, त्याबरोबरच बारीक चिरलेला कोबी, अशा भाज्या घालून याला आणखी पौष्टिकसुद्धा तुम्ही बनवू शकता। आता याला मी अशी होल करते तेल सोडण्यासाठी। यामधून थोडंसं तेल सोडायचं आहे। वरून मी सफेद तीळ पसरवून घेते। पिठामध्ये सुद्धा तुम्ही तीळ घालू शकता। थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे तीळ चिकटतील। एका बाजूने भाजून घेऊया आणि नंतर हे उलटून घ्यायचं। पाहू शकता मस्त क्रिस्पी झालं आहे आणि रंगसुद्धा खूप मस्त आला आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हे भाजून घेऊया। थोडंसं तेल पसरवून घ्यायचं। कमी तेलामध्ये खूप मस्त असा नाश्ता तयार होतो। दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थालीपीठ मी भाजून घेतलंय। काढून घेऊया। तर अगदी खमंग असं हे पोह्याचं थालीपीठ तयार झालंय। इथे मी टोमॅटो केचप आणि दह्याबरोबर सर्व केलंय। एकदा तरी नाश्त्यासाठी हे थालीपीठ नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।